घरकुल्याच्या नावाखाली गोदावरीतून 100 कोटींचा वाळू उपसा घोटाळा, SIT चौकशीची मागणी। गेवराई तालुक्यातील श्री क्षेत्र राक्षस भुवन शनी येथे घरकुल लाभार्थ्यांना वाळू उपलब्ध करण्याच्या नावाखाली गोदावरी नदीपात्रातून लाखो ब्रास वाळूचे अवैध उत्खनन होत असल्याचा गंभीर आरोप आमदार विजय सिंग पंडित यांनी केला आहे। या प्रकरणाची SIT मार्फत चौकशी करण्याची मागणी त्यांनी प्रशासनाकडे लेखी पत्राद्वारे केली आहे। शनिवारी 6 जून रोजी प्रसार माध्यमांशी बोलताना आमदार पंडित म्हणाले की गेवराई तहसीलदारांच्या नेतृत्व, महसूल व पोलीस विभागातील कर्मचारी आणि वाळू माफिया यांचे सुमारे 100 कोटी रुपयांचे सिंडिकेट कार्यरत आहे। शासन धोरणानुसार प्रति लाभार्थी 5 ब्रास वाळू देणे अपेक्षित असताना 1600 लाभार्थ्यांना यादीतला आढळून लाखो ब्रास वाळूचा उपसा केला जात आहे। घरकुल लाभार्थ्यांचे OTP दलालांमार्फत गोळा करून रात्री 6 नंतर पोलीस व प्रशासनाच्या उपस्थितीत वाळू उपसा होत असल्याचा आरोपही त्यांनी केला। या उपशामुळे राक्षस भुवन परिसरातील स्मशानभूमी, पुरातन मंदिरे व सार्वजनिक जागांचे नुकसान होत आहे। दोषींवर कारवाई होईपर्यंत पाठपुरावा करणार असल्याचेही पंडित यांनी स्पष्ट केले। टाइम्स ऑफ महाराष्ट्र न्यूज साठी गेवराई तालुका प्रतिनिधी विष्णू गायकवाड यांचा रिपोर्ट।